आता पुढील 2-3 दिवसात तुम्हाला प्रत्येक न्यूज चॅनलवर हीच बातमी दिसेल की विरोधकांनी बिल पास होऊन दिलं नाही. तर नेमकं झालंय काय सांगतो ऐका. काल रात्री लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर झालं नाही. हे विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमतांची आवश्यकता होती. 528च्या 2/3 म्हणजे 352 मते होतात. लोकसभेत एकूण 528 सदस्यांनी मतदान केलं. पहिल्या फेरीत 489 मते पडली. त्यामध्ये बाजूने 278 तर विरोधात 211 मते पडली होती. या विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं पडली. लोकसभेत एकूण 528 संसद सदस्यांनी मतदान केलं आणि अखेरच्या फेरीतही सरकारला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. हे विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमतांची आवश्यकता होती. 528च्या 2/3 म्हणजेच 352 मते होतात आणि याच कारणामुळे बहुमत मिळालं नाही. त्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं, ते पण 54 मतांच्या फरकाने. तर आता यावरून एवढा वाद का? सरकारच्या मते विरोधकांच्यामुळे हे बिल पास झालं नाही. विरोधकांना महिलांचं वर्चस्व नको आहे. यावर विरोधकांचं म्हणणं आहे की महिला आरक्षण तर केवळ कव्हरअप आहे. खरं तर सरकारला डिलिमिटेशन बिल म्हणजेच की मतदारसंघ पुनर्रचना बिल पास करायचं होतं. आता बिल कॅन्सल झाल्याचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या डोक्यावर फोडलं आहे आणि विरोधकांच्या मते महिला आरक्षण हे फक्त एक कव्हर होतं. खरंच या बिलाचा हेतू महिलांना आरक्षण मिळवून देण्याचा होता का, की याच्या मागून दुसरं काही साध्य करण्याचा होता? मला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता पेजला फॉलो आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.